नमस्कार, आज आपण तर्रेदार झणझणीत अशी पुणेरी मिसळ बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। सुकं खोबरं, कांदा, लसूण, खडे मसाले आणि जिरं हे सगळे मसाले गरम करून भाजून त्याची पेस्ट बनवायची। आता आपण कढई गरम करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेले आहे। त्यात राई, जिरं, हिंग, कांदा हलकासा लाल करून घ्यायचा, जास्त करपवायचा नाही। कांदा आता लालसर झाला की त्याच्यात आपण टोमॅटो टाकूया। टोमॅटो पूर्ण एकजीव करायचं, एकजीव होईपर्यंत भाजायचं। प्युरे त्याची होईपर्यंत एकजीव करायचं। आता आपण कांदा लसूण मसाला टाकायचा। ते परतून घ्यायचा आणि नंतर आपण लाल तिखट टाकायचं आणि तर्रीला आपल्या कलर छान येतो। तुम्हाला किती तिखट कमी जास्त पाहिजे त्याप्रमाणे लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता। नंतर आपण कुकरमध्ये मीठ आणि हळद टाकलेली मटकी त्याच्यामध्ये टाकायची आणि किती घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपण ते रस्सा बनवून घ्यायचा। जास्त घट्ट दाटसर ठेवायची नाही, थोडं पातळच ठेवायची, कारण आपल्याला फरसाण त्याच्यामध्ये टाकायचं असतं। त्यामुळे ग्रेव्ही ची पातळसरच असावी। वरून मीठ थोडं टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची आणि ही आपली तयार झाली आहे मिसळ। तुम्ही घरी करून बघा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि ती कशी झाली आहे ती मला कमेंटमध्ये सांगा। सबस्क्राईब करा, शेअर करा। हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल। धन्यवाद।